नमस्कार. आज मी MP पाटील सरांच्या नाट्यसमीक्षा संहिता आणि रंगप्रयोग या पुस्तकातील प्रेमपत्र एका अभिनव नाट्यरूपाचा विमर्श या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 4 भागांपैकी चौथा भाग वाचतो. रंगप्रयोग. पत्रे हा रूपबंध या लेखनाचा आत्मा आहे. हा त्याचा आत्मा कायम ठेवून त्याला रंगरूप द्यावयाचे आहे. लेटर्स इन थिएटर रंगभाषेतून सादर केलेली पत्र असे रंगमंचीय दृश्यरूप त्याला द्यावयाचे आहे. मुळात नाट्यमयता गर्भित असलेली ही पत्रे आहेत. ती त्यातील नाट्यमयता आता मूर्त करावयाची आहे. त्यात असलेले नाट्य उभे करावयाचे आहे. असे करताना त्याचे मूळ पत्ररूप नाहीसे होणार नाही याला मात्र जपायचे आहे. हे भान ठेवून हा रंगप्रयोग करावयाचा आहे. हे पत्रलेखनच आहे हे तर सांभाळायचेच आहे, पण केवळ लेखन आणि त्याचे रंगमंचीय वाचन यातून त्याला बाहेर आणावयाचे आहे. यासाठी ती पत्रे लिहिणाऱ्या नायक नायिकेला बसता बसता उठवायचे आहे. लिहिता लिहिता बोलते करायचे आहे. बोलता बोलता चालवायचे आहे. फिरवायचे आहे. चालता बोलता त्यांच्या भावभावनांचे रंग खेळवायचे आहेत. 1. हे सारे करायला आता त्या दोघांना पत्रे लिहिण्यासाठी 2 घरे द्यायला हवीत. पण अनेक ठिकाणांवरून लिहिलेल्या त्या पत्रांना एवढी घरे रंगमंचावर कशी द्यावयाची? ती सुद्धा वाई, पाचगणी, पुणे, मुंबई, औरंगाबाद, दिल्ली येथपासून लंडन, रोम, पॅरिस, न्यूयॉर्क येथपर्यंतची. हे पूर्व पश्चिमेच्या स्थापत्याचे संमेलन रंगमंचावर कसे भरवायचे? मग असे एकच घर करूया की त्यातून दोघांच्या अलग अलग घरांचा आभास निर्माण करता येईल. त्यासाठी फक्त 2 श्रीमंती कमानीमध्ये टाकूया. पण अशा 2 अलग अलग घरातच त्या दोघांना वावरताना 2-2.5 तास पाहणे प्रेक्षकांच्या दृष्टीने कंटाळवाणे ठरणार नाही का? मग असे करूया की त्या दोन्ही घरांना भिंतीच नको. फक्त कंपाऊंड वॉलसारख्या दोन्ही बाजूंनी उघड्या मोकळ्या असलेल्या अर्धा पाव भिंती ठेवूया. म्हणजे दोघांनाही इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाता येता येईल. त्यावरच पत्रे लिहिण्याची, पत्रे ठेवण्याची, चित्रे रेखाटण्याची व्यवस्था करता येईल. शिवाय 2-3 लेव्हल्सवर अगदी पाय दुमडूनही बसता येईल अशा काही पायऱ्या आणि लांबट चौकोनी उंचवटे ठेवता येतील, जेथून बोलताना वावरताना विविध स्थळांचा निर्देश सुचवता येईल. आणि बाजूला छोटीशीच टेबल खुर्ची आणि मध्ये छोटुकला चौरंग स्टूल ठेवायचे, ज्याच्यावर सहजपणे अगदी मोकळेपणाने उठता बसता येईल. असे हे रंगमंचावरील एकच घर, पण दोघांचे अलग अलग आणि अनेक ठिकाणचे वाटेल असे हे घर. नितीन नेरुरकर यांच्या कल्पक प्रज्ञेने एक्सपेरिमेंटल नाटकाचे वाटावे, पण या अभिनव पात्रनाट्याला यथारूप ठरावे, पत्रनाट्याला यथारूप ठरावे असेही रंगमंचावरील आभासघर, नेपथ्यघर दिले आहे. 2. या आभासघरातील या दोघांच्या प्रीतिरंगाशी प्रकाशाचे रंग संवाद साधत त्यांना अधिकाधिक अर्थपूर्ण करीत असतात. गुलाबी, अंबर, निळा, हिरवा, स्वच्छ शुभ्र अशा प्रकाश रंगाने त्या प्रीतीच्या खेळाला तरलता प्राप्त करून देतात. दर्शनी पडदा उघडताच धूसर प्रकाशात ते आभासघर दिसू लागते. तात्यासाहेब इनामदार आणि आबासाहेब डोणगावकर पाटील यांची उर्मिला अजयची गाठभेट सुचवणारी पत्रे पडद्यामागून वाचली जात असताना ते तसेच दिसत राहते. आणि लगेचच सुरू झालेले उर्मिलाचे लाडीक पत्रवाचन, शुभ्र प्रकाशात उजळलेला तिचा चेहरा, पाठोपाठ प्रकाशित झालेले तिचे रंगघर प्रेक्षकांना नाटकात प्रथम दर्शनीच ओढून नेते. पहिल्या अंकात तीच केंद्रस्थानी असल्याने तोच स्वच्छ प्रकाश तिच्यावरच अधिक खेळलेला दिसतो. प्रारंभीची अजयची प्रतिमा काहीशी पडती असल्याने तो आणि त्याच्या वाट्याचा आभासघर काहीसे
फिक्या धूसर प्रकाशातच दिसते. याउलट दुसऱ्या अंकातील अजयची प्रतिमा मोठी मोठी होत असल्याने प्रकाशाचे रंगही त्याला अधिकाधिक प्रकाशमान करीत असतात. दोघांनी पायरीवर बसून केलेल्या पत्रातीलच प्रीती संवादाचा हलकासा फिका गुलाबी प्रकाश, दोघांची साशंक मने होतानाचा काळ्या विंगवरून परावर्तित होणारा अंबर प्रकाश, जंजिरा मुरुडच्या सागर किनाऱ्यावरील तिच्या डोळ्यांतून दिसणारा हिरवट नील गूढ प्रकाश, शेवटी ती कायमचीच जाताना सगळे लाईट्स ऑफ करून तिला अनंताच्या काळोखात नेणारी उजव्या विंगमधून निघालेली तिच्यावरील तिरपी प्रकाशरेखा आणि अजयचे शेवटले मूल्यपूर्ण कन्फेशन, प्रकाशानेही शुभ्र शुभ्र करण्यासाठी प्रकाशानेच दाखवलेला त्याच्या चेहऱ्याचा क्लोजअप, ही सारी जयवंत देसाई यांची प्रकाश रंगाची किमया रंगप्रयोगाला नाजूक, मुक्त, मिश्किल, गूढ, शोकात्म अशी भावनाकुल विविध परिमाणे देत असते. 3. पत्रलेखनात कविता येऊ शकतात. प्रतिभाशाली कवींच्या आणि स्वतःच्याही भावना प्रतिमित करण्याचा प्रयत्न करणारी काव्यात्म वर्णनेही तरुण मने सुरेख करू शकतात. आणि गाणे पत्रलेखाच्या रूपबंधात ते बसूच शकत नाही. पण प्रयोगरंगातील सौंदर्य निर्मितीसाठी त्या भावभावनांना साथ देणारे भावगाणे शब्दाविना बासरीसारख्या मधुर सुरांतून पैल तीरावरून वाजवले तर त्याला सारंगी, शहनाई, व्हायोलिन यांच्या सुरेल आलापींची, स्वरालींची साथ घेत समांतर धून दिली तर, असे करीत करीत आधुनिक सिंथसायझर आणि स्लॅमर यांचीही साथ संगत घेतली तर, आणि रूढ तालवाद्य बाजूला ठेवीत केवळ आलापींवर भर देत नाममात्र लयतालासाठी मादोलसारखे बंगाली तालवाद्य वाजवले तर, आणि सर्व नाटकभर एकच प्रीतिभाव विविध रूपांनी प्रकटतो आहे म्हणून शंकरा, हंसध्वनी आणि देस अशा रात्रकालीन रागांची चांदण भरली सुरावट निनादत ठेवली तर, आणि त्याच्या आयुष्याच्या पडत्या संध्याकाळी स्वरलींवरील मधुवंती आणि आशा निराशेच्या भेटप्रसंगी बासरी संतूरवरील शिवरंजनी यांचीही सोबत घेतली तर, अशोक पत्की यांचे सर्जनशील संगीत प्रज्ञा अशा स्वरलेंच्या माध्यमातून त्या नाट्यात्मक प्रीतिभावाच्या तरलतेबरोबर हळुवारपणे निनादत राहावयाचे ठरवते. वाईच्या नदीकाठच्या वनराईत ही बालप्रीती जिथे अंकुरते त्या ठिकाणी पैलतीरावरील बासरी, पुणे, मुंबई, दिल्ली, औरंगाबाद अशा नागर प्रदेशात ती तारुण्यातील विविध रंगात प्रवेश करते वेळी सारंगी, शहनाई, व्हायोलिनवरील सुरावट, आणि तीच प्रीती लंडन, रोम, पॅरिस, न्यूयॉर्क अशा दूर प्रदेशातून संवाद राखते तेव्हा परदेशी सुरावटींचे सिंथसायझर आणि नायकाच्या अखेरचा उत्कट क्लायमॅक्समधला वर वर चढत नेणारे स्वरोचे स्वरतरंग असा हा वाद्यमेळ भावमेळावा मोठा गोड प्रत्यय देतो. विशेषतः नायिकेच्या वाढदिवसाने आमंत्रित झालेला प्रसन्न प्रारंभ, सागरलाटांनी नायिकेवर पसरवलेले गूढ उत्कट मोहजाल, रोममधील मेरी आईचे शिल्पदर्शन, पाचगणीला व्हावयाची आतुर भेट आणि नायकाचे अखेरचे उदात्त कन्फेशन या प्रसंगातील हे पार्श्वसंगीत घनगंभीरतेच्या खूप उंच पातळीवर आपल्याला घेऊन जात असते. आणि तारस्वराकडून खर्जाकडे येणारी आलापी कितीदा तरी आपल्याशीही त्या भावना अगदी विरघळत बोलत असते. 4. आता या रंगप्रयोगातील अभिनयाच्या रूपाबद्दल बोलावयाचे. येथे बोलल्या जाणाऱ्या पत्रसंवादाचे रूप रूढ नाट्यसंवादासारखे नाही. रूढ नाट्यसंवादातील पात्रे एकमेकांच्या समोरासमोर बोलत असतात. एकाच्या बोलण्यातील आरोह अवरोह, उंच खोल ध्वनी, डोळ्यांतील रागलोभ, कायिक अभिनयातून व्यक्त होणारा अभिनिवेश, हळुवारपणा या साऱ्याची प्रतिक्रिया म्हणून पात्र लागलेच बोलत असते. त्या बोलण्यात एक प्रकारची तीव्रता, तीक्ष्णता, धारदारपणा असतो. एकमेकांच्या या बोलण्यात
एक प्रकारची नैसर्गिक प्रतिक्षिप्तता असते आणि या शाब्दिक क्रिया प्रतिक्रियांबरोबर अश्रू, विलाप, आक्रंदन, हास्यकल्लोळ आदी टोकाच्या शारीरिक क्रियाही कधी कधी संभवतात. पत्रलेखनाच्या संदर्भात दोहोंच्या मधील कालाचे परिमाण बदललेले असते. हे बदललेले कालाचे परिमाण त्यांच्यातील नैसर्गिक प्रतिक्षिप्ततेवर परिणाम करीत असते. येथे एकाने आता लिहिलेल्या पत्राला दुसऱ्याने काही कालानंतर उत्तर द्यावयाचे असते. येथे लिहित उत्तर द्यावयाचे असते. आलेले पत्र वाचून झालेले आहे आणि त्यानंतर लिहायचे आहे. लिहिता लिहिता त्या भावनिकतेची धार आणखी कमी होत चाललेली आहे. हे सारे पत्रलेखनाचे रूप लक्षात घेऊन ती पत्रे रंगमंचावर लिहिता लिहिता बोलती करावयाची आहेत. हा पत्रसंवाद अशा अभिनयाच्या रूपात सादर करावयाचा आहे. शब्द बोलले जात नाहीत तर लिहिले जात आहेत असा आभास बोललेल्याच शब्दातून निर्माण करावयाचा आहे. ही किमया साधावयाची आहे. त्यासाठी धारदारपणाला सौम्य करीत शब्द उच्चारातील मुलायम भावस्वर सांभाळायचा आहे. कायिक अभिनयातील मेलोड्रामॅटिक तीव्रता जाणीवपूर्वक दूर अंतरावर ठेवायची आहे. सात्विक अभिनयातील हळुवारपणाला सर्वस्वाने जपायचे आहे. एकमेकांना शारीर अभिनयाने द्यावयाचा प्रतिसाद जवळजवळ टाळून, शक्यतो दृष्टी भेटही टाळून, पण एकमेकांना उद्देशूनच बोलायचे आहे. किंचित स्वगताचा स्पर्श असलेले पण स्वगतातून बाहेर पडलेले बोलायचे आहे. असा हा वेगळ्या प्रायोगिक सत्वाचा अभिनय येथे अभिप्रेत आहे. हे सत्व लक्षात घेऊन नीना कुलकर्णी आणि अविनाश नारकर हे दोन्ही कलाकार आपल्या अभिनयाला अगदी हळुवार स्पर्शाने जपत असतात. मात्र ती दोघंही वाचत बोलत असताना त्यामध्ये सहज सुंदर मोकळेपणा ओतीत असतात. ती दोघं ही पत्रे लिहिता लिहिता वाचतात. कधी बसता बसता नुसतंच वाचतात, कधी उभी राहून वाचत असतात, कधी चालताना फिरताना, कधी खुर्चीत बसून, कधी टेबलाच्या किनारीवरून तर कधी पायऱ्यांवरून, चौरंगावरून, कधी उंच शिखरावरून, कधी खालच्या जमिनीवरून कुठून कुठून ही पत्रे वाचली जातात. कधी पत्र नुसतेच हातात असते आणि त्यातील लेखन बोलले जात असते. कधी पत्र हातात नसते, ते नुसतेच बोलले जात असते. या खुल्या फॉर्ममध्ये ही पत्रेच आहेत हे या फॉर्मचे आत्मरूप मात्र कायम राखले जाते. हे सारेच कलापूर्णच ठरत असते. ही भूमिका मी हावरटासारखी घेतली. या प्रेमपत्राचे कितीही कुठेही कधीही प्रयोग झाले तरी अशी भूमिका आणि तो लोकोत्तर अभिनय करायला मला नेहमीच खूप खूप आवडेल. अशा स्वरूपाची या नाटकातील अभिप्रेत अभिनयाला नीना कुलकर्णी यांची प्रतिक्रिया आहे. वाईमधील सूर पारंब्या खेळतानाचा मिश्किलपणा, सागर लाटांबरोबरचे तिच्या मनाचे धुसमुसणं, रोममधील मेरी आईच्या मातृत्वाचे वेदनाशील संवेदन, चित्रातल्या झीनत महलचे खुदकत हसणे, अखेरची समर्पणशील उदात्तता, या साऱ्या नाट्यभावांमध्ये आपल्या व्यक्तिमत्वातील सारे लाघव आणि अभिनयाचे सारे सत्व त्यांनी सर्वस्वाने ओतले आहे. आणि अविनाश नारकर यांनी त्याच उंचीवरून त्यांना प्रतिसाद देताना हिमालयीन शिखरावरून गंगामाईला घातलेली साद, तिच्यासाठी आळवलेला कृष्ण बासरीचा सूर, तिच्याबरोबर एकांतातही त्याला दिसणारे आबा, त्याच्या नजरेत न मावलेले उर्मिला नावाचे आभाळ आणि अखेरचे त्याचे उत्कट गदगदणे, या साऱ्या नाट्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वातील अवघे उमदेपण आणि अभिनयाचे सत्व तेवढ्याच प्राणपणाने त्यांनी ओतले आहे. एक आठवण. जाता जाता अशाच एका वेगळ्या नाटकाची आठवण. W.O. सोमेनी यांच्या अटेन्शन या नाटकाचे अनंत काणेकर यांनी फास या नावाने केलेले रूपांतर 1943 सालचे. हे रूपांतर 6 वर्ष तसेच पडून होते. त्यातील केवळ 2च पात्रांमुळे ते रंगभूमीवर रंगणार नाही, प्रेक्षकांना कंटाळवाणे वाटेल हीच कुणाही व्यावसायिक निर्मात्याची दृष्टी असणार. त्याला इंडियन इंटरनॅशनल थिएटरने 1949 साली रंगभूमीवर आणले.
दिग्दर्शक आणि प्रमुख भूमिका ख्यातनाम के. नारायण काळे आणि नायिका प्रख्यात अभिनेत्री लीला चिटणीस. ती नाट्यसंस्था आणि अभिनेत्री यांबद्दल अनंत काणेकर यांनी लिहिले आहे अशी ध्येयवादी संस्था आणि के. नारायण काळे व लीला चिटणीस यांच्यासारख्या नट-नटीच अवघ्या 2 पत्रांवर उभारलेले सोमींचे हे अभिनव नाटक करण्याचे धाडस करू शकतात. प्रेमपत्र तर फासपेक्षा कितीतरी वेगवेगळ्या वाटांनी आणखी कुठे कुठे गेलेले. सुधीर भट यांच्या सुयोगच्या धाडसाबद्दल आपण किती आणि काय बोलावे. मात्र मराठी प्रेक्षकाला गेल्या 50 वर्षाच्या स्वातंत्र्योत्तर काळात विविध प्रकारच्या नाटकांनी आणि त्याच्या रंगप्रयोगांनी घडवीत आणले आहे. फासचे केवळ 1-2च प्रयोग, तेही सुंदराबाई हॉलमध्ये झाले. प्रेमपत्रचे प्रयोग मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आदी शहरांमधील व्यावसायिक, प्रायोगिक सर्व नाट्यगृहात होत होते. खूप कौतुकाचे ठरत होते. अभिजात रसिकांना परत आमंत्रित करत आहे. रंगप्रयोग, दिग्दर्शन, अभिनेता-अभिनेत्री, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना अशा 6 सर्वोत्कृष्टतेच्या पारितोषिकांनी गौरवली जात होती. संदर्भ 1. द आर्ट ऑफ ड्रामा, रेनॉल्ड पिकॉक. 2. साहित्यगत आदिबंध, समीक्षेची नवे रूपे, गंगाधर पाटील. 3. शोकांतिका, विलास खोले. साहित्य अध्यापन आणि प्रकार, वा. ल. कुलकर्णी, गौरव ग्रंथ. 4. कथा, एक साहित्य प्रकार, सुधा जोशी. साहित्य अध्यापन आणि प्रकार संपादक श्री पु. भागवत आणि इतर. 5. चर्चा, नाटककार अभिराम भडकमकर, दिग्दर्शक वामन केंद्रे, नेपथ्यकार नितीन नेरुरकर, प्रकाश नियोजन जयवंत देसाई, संगीतकार अशोक पत्की, अभिनेत्री नीना कुलकर्णी आणि अभिनेता अविनाश नारकर यांच्याशी. इथे या पुस्तकातले हे शेवटचे प्रकरण संपत आहे. नाट्यसमीक्षा, संहिता आणि रंगप्रयोग आपले संपूर्ण वाचून झाले. पुढच्या वेळेपासून वेगळं पुस्तक. धन्यवाद.